नाना नानी उद्यान हे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी महापालिकेने संरक्षित केले असून एकामागून एक सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारण्याचा कट ठाणे महानगरपालिकेने घातला होता। तो माजीवाडा गावातील नागरिक, युवा आणि लहान मुलांच्या आंदोलनाने तसेच जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। कुठल्याही विहिरीला संरक्षित करून त्याचे पाणी आरओ फिल्टर प्लांटद्वारे पुनर्वापरात आणले जाते। हा प्लांट 6 बाय 6 मीटरचा असतो आणि त्याच विहिरीवर बांधला जातो, जेणेकरून त्याचा वापर अधिक क्षमतेने करता येतो। परंतु माजीवाड्यामध्ये काही विकासकांच्या हस्तक्षेपामुळे हा प्लांट महापालिकेच्या जनतेसाठी आरक्षित भूखंडावरती स्थलांतरित करण्यात आला आहे। माजीवाडा गावातील 30 ते 35 हजार लोकसंख्या असून ही एकमेव उद्यानाचा वापर करत होती। तोही हिरावून घेण्याचा घाट ठाणे महानगरपालिकेने घातला होता, परंतु जागरूक नागरिकांनी आमदार साहेबांच्या मदतीने हा डाव हाणून पाडला। यामध्ये साधारण 100 वर्ष जुने वडाचं झाड देखील बाधित झालं असून त्यामुळे खोदकामात तोडण्यात आली आहेत। या बांधकामाची मागणी खोदकाम करणाऱ्या कंत्राटदारास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे। जनसेवक आमदार संजय केळकर यांनी माजीवाडा गावातील उद्यानाला वाचवण्याची ही दुसरी वेळ आहे। याआधी माजीवाडा नाका येथील उद्यान केळकर साहेबांनी स्वतः उभं करून नागरिकांसाठी खुलं करून दिलं होतं। सचिन शिरगारे यांनी माननीय आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागरिकांच्या सहकार्याने वरील लढा यशस्वीरित्या पार पाडत स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे। या ज्या नाना नानी पार्क मध्ये म्हणजे माजीवाडा गावाची साधारण जी लोकसंख्या आत्ताच्या वेळेत जर धरली तर 30-35 हजाराच्या वरती आहे। तिथं हा एकमेव नाना नानी पार्क आहे। इतर जे पार्क आहेत, गार्डन आहेत, मैदान आहेत, ते सगळेच्या सगळे दुरुस्तीच्या कारणाने बंद पडलेले आहेत। हे एक गार्डन होतं जिथे पब्लिक, नाना नानी मध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं इथे थोडा वेळ व्यतीत करत होते। परंतु असं झालं आहे की शासनाला काय झालं माहिती नाही, अचानकच 8-10 दिवसाआधी इथे खोदकाम चालू झालं, कुठलीही नोटीस लागली नाही। 200-300 मीटरवरती असणारी एक विहीर आहे, त्या विहिरीवरचा प्लांट फिल्ट्रेशनच्या नावाखाली जो 2 माळी होणार आहे तो इकडे आणण्यात आला। इथे आधीपासून एक स्ट्रक्चर असं आहे जे कधीच 3 वर्षापासून कोणीच वापरलं नाही, पण हे स्ट्रक्चर देखील इथं उभं करून ठेवलं। आता दुसरं स्ट्रक्चर इथं उभं करण्यात येत आहे। हे करताना यांनी निसर्गाची सगळ्यात मोठी हानी केलेली आहे। तुम्ही जर 2 मिनिटं इकडे दाखवाल तर हे जे जुनं साधारण आमच्या जन्माच्या म्हणजे या कंपनी असताना 100 वर्ष आधीचं हे झाड इथे, वडाचं झाड इथे आहे। या झाडाचे मुळं यांनी तोडून टाकलेले आहेत, त्याच्या अगदी बाजूला खेटून हा प्लांट लावण्याचा कट यांनी केला आहे। हा 2 माळ्याचा प्लांट ज्यावेळी होईल तेव्हा जर तुम्ही बघा त्याच्या सगळ्या या बाजूला आलेल्या फांद्या तोडण्यात येतील। या तोडल्यानंतर झाडाचा आपसुकच हा नैसर्गिक विषय असल्यामुळे त्याचा तोल हवेने किंवा खालचे मुळं कमी केल्याने तो त्या घरांवर जाऊ शकतो। आजपर्यंत इकडची 3 झाडं पडलेली आहेत, त्यातलं एक झाड घरांवर पडलेलं आहे, कोणाची हानी झाली नाही, घरांचं नुकसान झालं होतं, परंतु असली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी कालपासून आम्ही विनंती करतोय, त्या व्यक्तींना विचारतोय। कॉन्ट्रॅक्टर उद्धटपणे सांगतात आम्हाला कमिशनरची ऑर्डर आहे। गार्डन डिपार्टमेंटमध्ये आम्ही संवाद साधला, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला वरून आदेश आहेत। हे आदेश कोणाचे, कसले आणि गार्डनचा जीव घेण्याचं काम कोण करतंय? ही नैसर्गिक दृष्ट्या बघितली तर ही हत्या आहे। ही एका नाना नानी पार्कची हत्या आहे, ही एका जुन्या 100 वर्ष वडाच्या झाडाची हत्या आहे। नागरिकांचा, लहान मुलांचा, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांचा या बांधकामाला, या विचारांना पूर्णपणे विरोध आहे। हा इथे होऊच द्यायचा नाही। जर हे बांधकाम